गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता मस्त बाहेर पाऊस येतो आहे. मी कालचा व्लॉग जो मी अर्धा केलेला तो आता मी कंटिन्यू करते. आणि आता मी जस्ट चिकन बनवलं, चिकन घेऊन आलेली, चिकन बनवलं, राईस बनवला आणि एवढं मस्त झालं आहे. खरंच मस्त झालं आहे, असं वाटतं तर आहे मला की छान झालं आहे. सो मी करताना नाही दाखवलं कारण कुठे ठेवू फोन, आणि मला खूप लवकर बनवायचं होतं कारण मला भूक लागलेली आहे. सो आता भात होतो आहे, मम्मी राईस आणि चिकन खाय. कोणू गेले कॉलेजला, येशू गेले पप्पाकडे, मम्मी गेली आहे कामाला, मी घरी एकटी आहे. आणि आता बघू थोडंसं काय बॅक कॅमेराने दाखवते. खरंच खूप मस्त बनवलं आहे, खरंच खूप छान बनवलं. पुरती फक्त भात होतोय कारण नंतर त्या लोक आल्यावरती मग नंतर खातील आपलं बनवून, कारण गरम गरम चिकन आणि राईस मस्त लागतं. मस्त पाऊस होतोय, मस्त एकदम पूर्ण. आल्याला आयतं जेवण भेटतं तर कसं वाटतं म्हणून. हा, त्या दिवशी तुला पण दिलेलं बनवून चिकन. पाण्याचा रस्सा, झिपऱ्या बाजूला काढ. नो नो, मी पुन्हा PVR मध्ये तर एकदा गाडी चालवून आलीस तू. हो हा, म्हणून स्कूटी घेऊन गेलेली. चल ना आता. कोणी चालवली तू? जमलं काय? हा मग तुझ्यासाठी थोडी ना मला येते, शिक झाली जाऊन. अरे हलवत काय बसली, गरम तर होऊ दे. तू हलवल्याने गरम होणार आहे काय ते? मी तुझ्या प्लेट मध्ये नाही ठेवलं. अरे अगं नाही, मी तुझ्या प्लेट मध्ये नाही ठेवलं. अरे त्याच्यामध्ये काय करते पागल? भात घेते. हा मग काय नाटक काय करते? ह्यात थोडी जेवणार मी, पागल नाही. कोणती शिवी द्यायची ना विचार करायला लागतो. आणि तिखट थोडस. गॅस फास्ट ठेवलाय मॅडमनी. ऍक्च्युली काय होत होतं माहितीये, काल मी व्लॉग पोस्ट करत होती पण तो व्लॉग पोस्टच होत नव्हता. किती पूर्ण एक दिवस मी तिकडे थांबलेली की आता होईन होतच नव्हता. तो नेटवर्क इश्यू खूप घाण आहे इकडे नेटवर्क. इथे नेटवर्क आहेच नाही, मला बाहेर गॅलरीमध्ये उभं राहायला लागतं तेव्हा जाऊन. आणि काल पाऊस होता म्हणून ते होतच नव्हतं. जेव्हा आज सकाळी झालं आहे ते 10 वाजता, म्हणून मी कालचा व्लॉग आत्ता कंटिन्यू करते. हा दुसरा दिवस आहे. सकाळी आता मी उठली काहीतरी 8 वाजता आणि 9-10 वाजता काहीतरी मी व्लॉग पोस्ट केला. आणि आता मोनू येते, मग मोनूची एक फ्रेंड निशा येते, मी घरी एकटी आहे, मम्मी गेली कामाला, पप्पाकडेच आहे येशू अजून. हां, सो काल मी एक व्हिडिओ टाकलेली, म्हणजे जी मी कालच्या व्लॉगमध्ये जे मी बोलली की असं झालं, कोणतरी मोठं होतं, मला खूप काय बोलत होतं आणि मी त्याच्यावर काही रिॲक्ट नाही केलं. पण तुम्ही लोकांनी एक कमेंट केला आहे, 1-2 कमेंट आले होते की मम्मी आहे का हे ते, तर प्लीज कोणाचं नाव घेऊ नका. मी कोणाचं नाव घेऊन म्हणून बोलत नाही. आणि तुम्हाला असं वाटतंय तसं नाही. अनएक्सेप्टेड पर्सन आहे हा, ज्यांनी मला हे सर्व बोललं आहे. आणि मला नव्हतं माहिती की त्या टाईमला मी काय रिॲक्ट करू. आणि त्याच टायमाला झालेलं, त्याच टायमाला मी माझा व्लॉग चालू केला आणि मी ते सर्व बोलले आणि मी पोस्ट केलं. सो प्लीज, मी नाव नाही घेतलं आहे कोणाचं, तुम्ही पण प्लीज कोणाचं नाव घेऊ नका. आणि मला तरी असं वाटतं ते चुकीचं होतं त्या टाईमला. माझी तर चुकी आहेच नाही त्याच्यामध्ये, मी ते ॲक्सेप्टच नाही करत आहे की ती माझी चुकी आहे. पण चुकून झालं ते, माझ्याकडनं चुकून झालं होतं. तर त्याच्यावरती एवढा घाण रिॲक्शन नव्हता दिला पाहिजे होता, बस मला एवढंच माहिती आहे. आणि मग मी आत्तापर्यंत कोणाशी बोलली नाही आहे त्या टॉपिकवरती त्यांच्यासोबत. सो तुम्ही कोणाचं नाव नका घेऊ प्लीज. वाट लागेल, वाट नाही लागणार, पण एक असतं ना, उगाच कोणाचं नाव घेऊन त्यांना ते हेट नाही द्यायचं आहे मला कोणाला. आणि एक सांग बाय द वे, मी जे सांगणार होती मी तेच विसरली आहे. आणि मला आता ते विचार करायला लागेल, त्यासाठी मला थोडा टाईम लागेल. मी परत चालू करते विचार करून की मी सांगणार काय होती. मी हे विसरू कशी शकते 1 सेकंडमध्ये. मी फक्त दरवाजा बंद करत होती.
आता मला लक्षात नाही येते की मी ते काय बोलणार होते. मी हे कसं विसरू शकते 2 सेकंडमध्ये यार. आत्ता माझ्या डोक्यात आलेली ती ठीक आहे, तो टॉपिक बंद. दिसतंय माझी केस, माझ्या तोंडापेक्षा मोठी माझी केस आहेत. म्हणजे मी माझी केस ओपनच ठेवू नाही शकत, अशी सारखी दिसतात. म्हणजे शिव्या लिहिली तोंडात, पण मी शिवी ती सोशल मीडियावर देऊ नाही शकत, कारण खूप चांगले लोक पण माझे ब्लॉग बघतात आणि मला त्यांच्यासमोर ही सर्व शिवी द्यायची नाही. पण मी देते, कोण नाही देत. मी एक दाखवते. ही माझी केस आहेत, हे माझं तोंड आहे. मला तोंड दिसतंय या केसांमध्ये? दिसतंय काय? नाही ना, ठेवूच नाही शकत. मी बघते पहिला, एक असं नजर फिरवते, कोण माझ्याकडे बघत तर नाही ना. कारण मी माझी केस यार अशी ठेवूच नाही शकत ना. एक साईडची केस पुढे ठेवू शकत ना, दोन्ही साईड तर एकदम मी दिसते. म्हणून मी माझी केस अशी वरती बांधून ठेवते, वरती. पण मला लक्षात का नाही येते यार मला काय बोलायचं होतं. माझी याददाश्त एवढी खराब कशी मी फंबल का करते आज. माझी बोबडी का वळाली आहे आज. काहीतरी मी नाही खाल्लंय किंवा आज मी काहीतरी नाही केलंय म्हणून आज माझं असं चाललंय वाटतं. बदाम खाऊन येऊ काय करू यार. मला लक्षात का नाही येते मला काय बोलायचं होतं. फक्त मला खूप इंटरेस्टिंग काहीतरी सांगायचं होतं यार तुमच्या लोकांना. ये सब मेरे साथ ही क्यों होता है भाई. लक्षात करूनच चालू करते आता भाई. मला ते लक्षात नाहीच येते. मी पहिल्याची व्हिडिओ पण बघितली की मला ॲटलिस्ट ते बघून लक्षात येईल, पण मला नाही येते लक्षात. सो मी काहीतरी दुसरं सांगते. इफ तुम्हाला हे ऐकायला आवडेल की नाही आवडेल मला माहीत नाही, आणि नंतर कोणी दुसऱ्यांनी ते बघून कसं रिॲक्ट करणार आहे मला तेही नाही माहिती. पण मी फक्त असंच सांगते, कारण मला असं वाटलं की मी ते सांगू तुमच्या लोकांना. सो मी हिम्मत करून तुमच्या लोकांना सर्व सांगते. मला माहिती आहे हा ब्लॉग खूप लोक बघणार आहे ज्यांना हे अजिबात आवडणार नाही, पण ज्या पद्धतीत माझ्यासोबत बोललं आहे ना की माझं असं डोकं खराब झालं आहे की यार एवढं एखाद्यासोबत एवढं चांगलं राहून, एवढं चांगलं त्यांच्यासोबत रोज बोलून, त्यांचा चांगला विचार करून, त्यांच्यासाठी काहीतरी असं चांगले आयडियाज देऊन त्यांना, किंवा इन शॉर्ट आपण एखाद्याबद्दल खूप चांगला विचार करतोय, आपण त्याच्यासोबत खूप चांगलं राहतोय. ह्याच्यामध्ये मी कोणाबद्दल नाही बोलत आहे, निशांतबद्दल नाही बोलत आहे मी हे दुसऱ्याबद्दल बोलते. पण जर समोरचा माणूस आपल्यासोबत असा रिॲक्ट करतोय की तू हे टाकलंच कसं तू असं कोणाबद्दल पण टाकू शकत नाही. अरे मी बोलते की अरे यार मी ते खूप चुकून टाकलंय ते मी नाही वाचली लास्टची लाईन मी, आणि मी त्या गोष्टीवर एकदम नॉर्मल रिॲक्ट केलं. पण तरी असं होत होतं त्यांचं की नाही तू टाकलंच कसं, तू असं केलंच कसं. शब्द नाही प्रॉपर तो शब्द मी तुम्हाला नाही सांगू शकत, नाही तर तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलते. सो प्लीज कोणाचं नाव घेऊ नका कमेंट सेक्शनमध्ये प्लीज. सो हे सर्व झालं, आणि माझं आता असं चाललं आहे की यार मी ते चुकून टाकलं आहे, मी बोलते तुम्ही फोन ठेवा, मी ते लगेच डिलीट करेन, आणि ते मी लगेच डिलीट करून टाकलं. नंतर मग कॉन्फरन्सवर घेतलं एकाला, आणि मला असं वाटलेलं ॲटलिस्ट तो माणूस माझी साईड घेईन, कारण मी आहे ना, कोणतरी आहे मी त्या माणसाची, कोणतरी लागत असेल. तर माझं असं होतं की भाई ये भी मेरे को गाली दे रहा है, किंवा ही पण मला शिवी देते. मी जेंडर नाही सांगत आहे, एक आहे मला शिव्या की मला माहिती आहे तू कशी आहे, हे आहे ते, एकदम फुल रूडली आणि एकदम शिव्या वगैरे. आणि माझं असं होतं की भाई जर मग मी हा जो डिसिजन घेतला तो मी एकदम प्रॉपर घेतला आहे, कारण मी फुल रियालिटी चेक घेऊन निघाली आहे काल त्या गोष्टीमधनं बाहेर. आणि मला असं वाटतं थोडे अजून महिन्यानंतर तर मी पूर्ण स्टोरी सांगेन नावासकट, कारण मला आत्ता पण नाव घेऊन बोलायची भीती नाही, पण मला तसं नाही करायचं. आणि त्या दिवशी पण मी ते नव्हतं केलं. मी फक्त असं मला वाटतं की माझ्यासोबत जे होतं ते मी सोशल मीडियावर एवढं तरी शेअर करू शकते की
मला ते बोलून चांगलं, कारण माझ्याकडे कोण आहेच नाही ज्यांच्यासोबत मी हे सर्व शेअर करू आणि त्यांना मी सांगू आणि मी बोलू. ह्याच्यामध्ये असं नाही की मी विक्टम कार्ड प्ले करते. भाई बघा, माझ्यासोबत हे नॉर्मली होतं आहे आणि मी तुम्हाला सांगते बस. असं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की तू काय पण सोशल मीडियावर टाक, पण आमच्या हे नको टाकूस तू, हा कोणतरी लागतो माझा, मी नाही ऐकून घेणार, संसार कसा करावा हे तुला आता शिकवायला लागेल. वरून त्या व्यक्तीने माझं जेवणाचं पण काढलं की जेवायला दिलं, हातात दिलं, भांडी घासली तुमची, मी निशांतबद्दल नाही बोलत आहे, भांडी घासली, आयता हातात जेवण आणून दिलं, ठेवलं आमच्या घरी. हे ते लग्नाच्या पहिला येऊन राहिली इकडे. लग्नाच्या माझी, तुम्हाला माहिती आहे, माझी आजी, माझी मम्मी, माझे पप्पा मला सर्व बोलायचे की मला नाही माहिती मी का हे सर्व बोलते, पण मला निघतंय ते फ्लोमध्ये निघतंय आता हे सर्व, की तू अदिती नको जाऊ त्यांच्या घरी लग्नाच्या पहिला. तुला आत्ता नाही काय वाटत आहे, आत्ता ते लोक खूप चांगलं वागतात ते तुझ्यासोबत, पण एकदा जर लग्न झालं आणि नंतर तू गेलीस ना तर हे सर्व निघणार आहे. सो मी तुम्हाला पण एक गोष्ट सांगते की तुम्ही मॅरिड नाही आणि तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडच्या घरी जातात आणि त्या लोक खूप चिल आहे, सर्व चिल आहेत एकदम, पण एकदा लग्न झाल्यानंतर जर भांडणं झाली ना तर त्या लोक भाई वाट लावून टाकतात हे सर्व बोलून की लग्नाच्या पहिला पण तू इथे येऊन राहिली आहे. ठीक आहे, मला तेव्हा माझ्या घरच्यांचं ऐकलं पाहिजे होतं, पण ठीक आहे आता. तर हे सर्व निघायला लागलं भाई. आणि तो समोरचा माणूस काय बोलतच नाही, तोंडात गुटखा खाऊन बसलाय भाई, काय बोलतच नाही तो माणूस. जे हे समजेल. स्टॉप घेते मी, कारण मी फ्लोमध्ये ना खूप काय बोलून जाते आणि मला ते नंतर असं फेस करायला लागतं. आता मला असं वाटतं या व्हिडिओ नंतर पण मला एक कॉल येईल. नो आयडिया बाई, येऊ शकतो, पण मी नाही उचलणार कॉल, कारण मी काही चुकीचं करतच नाही. मी कोणाची बदनामी नाही करते. मी जे आहे ते रिअल फॅक्ट सांगते आहे भाई. की सो मी कुठे होती, तर मला तरी आता समजलंय की एवढं कोणाशी फ्रेंडली व्हायचं नाही, एवढं कोणाचा विचार करायचा नाही. सर्व एक टाईम नंतर ते काढूनच दाखवतात. इवन मी पण खूप काय काढून दाखवलं असतं, जे मी जेन्युइनली केलं आहे, मी काढून दाखवलं असतं, पण मी तशी नाही, मी उगाच काढून नाही दाखवत लोकांना काय. तर भाई तुम्ही माझे जाऊ दे, हे सर्व आपण बोलून तर उगाच वाईट वाटेल. लोकांचा विचार मी नाही करत, पण अगर त्या गोष्टीला त्या माणसाला ही गोष्ट वाईट वाटली ना तर त्याचा मला फरक पडतो बस. बाकी काय नाही. मला असं कोणाला ना असं वाईट बोलायला होत नाही. इफ तू माझी मारतोय भाई, इफ तू माझ्या समोर माझी पूर्ण, तर मग मी नाही सोडणार, समोर मी नाही सोडणार. मग माझे जे शिव्या असे निघतात ना अशा सर, पण अजूनपर्यंत माझी ती साईड त्या लोकांनी बघितलीच नाही आणि मला ती त्यांना दाखवायची पण नाही. माझ्या घरच्यांना माहिती आहे की मी कशी आहे, माझ्या फ्रेंड्सला माहिती आहे मी कशी आहे, माझ्या बहिणीला माहिती आहे मी कशी आहे. मला अजून कोणाला नाही दाखवायचं आहे माझी ती साईड. चांगली आहे, मला माहिती आहे मी आतून खूप चांगली आहे भाई, लोकांचा मी खूप विचार करेन, पण जर समोरचा माझ्यासोबत मस्ती करतोय तर मग मी पूर्ण आतमध्ये घुसून जाईन त्या माणसाच्या की भाई तूने मेरे को ऐसा बोलला ही कैसे. बस झालं आता. खूप मी तुम्हाला ही स्टोरी सांगितली जी मला नाही सांगितली पाहिजे होती असं वाटतंय आता, पण ठीक आहे. मी आता हे व्हिडिओ खूप रिवाइंड होऊन बघण्यात येणार आहेत मला असं वाटतंय, पण ठीक आहे. आणि मला खूप जज करणार आहे कोणते तरी लोक की अशी कशी बोलली, पण ठीक आहे. आणि तुम्ही लोकांनी पण माझ्यासोबत तसं बोललं जेव्हा माझी चुकी नव्हती. सो मी पण हा विचार नाही करणार की तुम्ही लोक माझ्याबद्दल काय बोलतात आहे, कारण मी माझ्या घरचं सोडा, मी बाकी कोणाचा विचार नाही करत की माझ्याबद्दल कोण काय बोलते. तर मी तुमचा विचार का करू की तुम्ही लोक माझ्याबद्दल काय बोलतात आहे. पण ठीक आहे, पण मी आता ना अशीच जरा ना बाहेर आली, मी बघते तर हे बघा काय कसं दाखवू आता तुम्हाला, इथून दाखवू का. मी माझी फोनची रिस्क घेते भावांना, तुम्हाला हे दाखवायला फक्त बघायला माणसाकडे किती चिल आहे भाई, तो किती चिल आहे आपल्या लाईफमध्ये.
तो मला नाही माहिती फोनवर बोलतोय की झोपलाय, पण फक्त बघा किती चिल आहे तो माणूस यार. मला ह्यांच्यासारखं राहायचं एकदम चिल. ह्याच्यामधनं बाहेर काढून असं शूट केलंय त्याला. बघितलं तुम्ही लोक मी किती रिस्क घेते लाईफमध्ये. किती मस्त झोपलाय तो माणूस, किती एकदम सुकून मध्ये, कोणती टेन्शन नाही काय ना. मस्त आपल्या गर्लफ्रेंड की बायकोसोबत बोलतोय. असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे मला. काम गया असं पाहिजे की भाई तू तुझसे पहले बात कर लो मैं, बाकी सर्व काम गेलं. किती मस्त. आता असा टर्न होऊन बोलतोय, किती छान वाटतंय बघायला ते. काय माहिती मला कधी असा भेटेन की नाही भेटेन ते पण नाही माहिती, की असे माणसं एक्झिस्टच नाही करत या दुनियामध्ये. पण हा आहे म्हणजे असतील अजून थोडेसे लोक, नसतील तर ह्याचं बघा आणि भूक खावा ह्याचा थोडं. आता मी बघते तर हा ह्याच्या मित्रांसोबत बसलाय आणि ह्याने फोन घेऊन टाकलाय. ह्याची एवढी तारीफ केली आणि हा जसं त्याचे मित्र आले आणि फोन कट करून टाकला. भाई सर्व मुलं सेम असतात, सर्व सेम असतात भाई. बघा ह्याच्याकडे आत्तापर्यंत लोळून मिळून फोनवर बोलत होता हा माणूस आणि मित्र आले तसंच फोन कट. या मित्रांचा ना अलग हिसाब घेणार आहे देववरती. ज्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत आणि त्यांचे मित्र मध्ये मध्ये आपली घालतात ना, त्यांचा हिसाब वरती अलग होणार आहे. एकदम सौतनवाला प्ले हाय लोक करतायत. लगेच ह्यानी पण लगेच फोन ठेवून टाकलाय. मित्र आले तसेच, बायको गेली. बायको एकदम की भाई नंतर करतो, आता चल तुझी सौतन आली आहे, आता तुझी गरज नाही मला. सगळे मुलं सेम. जस्ट आता मी रेडी होत होती आणि माझ्याकडे मिरर नाही तर मी हे फोनमध्ये बघून लावलं. खूप जास्त लागलंय. मी हे जास्त इकडे लावलं. आता ठीक वाटतंय, आता ठीक वाटतंय काय. बाकीचा मेकअप करते, ठीक वाटेल. अपने आप ठीक हो जाएगा दोस्तों. म्हणजे पोटावर अशी मस्त फोडी आली आहे. बरं झालं तोंडावर नाही आली आहे. एस्थेटिक काहीतरी असं चांगलं मुलींसारखं करायला जाते ना, होतच नाही ते माझ्याकडनं कधी. मला हे लावल्यानंतरची माझी स्किन खूप जास्त आवडते आणि हे लावल्यानंतर खूप चांगलं पण अशी मला तर मस्त वाटतं भाई. लोकांचं मला माहित नाही. सब जगह पे लगा देती हूँ. मस्त ऊन येते आणि हे लावल्यानंतर ना खूप जास्त स्वेटिंग होते असं वाटतं मला. की मी नाही असं नाही हे लावल्यानंतरच, मी कोणतं पण सनस्क्रीन लावते ना त्याच्यानंतर मला थोडं स्वेटी होऊन जातं सगळं. पूर्ण घाम यायला चालू होऊन जातं. थोडंसं ते हे खूप जास्त वाईट वाटतं. फुकटचं प्रमोशन करते ना, फुकटचं. तुमच्यामधून कोण माझ्या इथे समोर राहत नाही का, म्हणजे आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. टाइमपास. लोकांना मी कोणाकडे फोन करते, लोकांना काय माहिती मी ते फोन ठेवला आहे. मिरर पाहिजे रे. एक झुडिओची आहे जी मला अजिबात आवडलेली नाही आहे. झुडिओमधनं लिपस्टिक नाही घेतलं तरच चांगलं आहे खरंच. लायनर लावला पाहिजे का मी, पण लायनर कसं मी कधी तरीच साठी ठेवलाय. त्याचा पहिला मी रोज लायनर लावायची, रोज. ते पण संपलंय. मी एक नवीन शिवीन आहे, एक असा शब्द ऐकला, ससुर का नाती. किती मस्त आहे, सर्वांना हेच बोलेन. म्हणजे मला माहिती होतं पण आता
ऐकलं आहे तुम्ही, मला मस्त वाटतं असं. तर ससुरकन्ना ती असं बोलायला. आता बोलेन, सर्वांना बोलेन, जो पण मला बोलेन त्याला हेच बोलेन मी. फक्त कमेंट्स करा आता मला, फालतू कमेंट्स. ससुर का नातीच बोलेन. कोणी माझ्याकडे बघू नका प्लीज. येशू पप्पाकडे ती येतच नाही इकडे, कारण मी तिला फोन नाही वापरायला देत ना. म्हणजे मी थोडीशी अशी मम्मी बनून जाते तिच्यासाठी, मोनूसाठी नाही पण तिच्यासाठी. तर तिचं जास्त माझं पटत नाही, म्हणजे तिला माझ्यासोबत पटवून घ्यायचं नसतं म्हणून जास्त. मस्कारा संपला ना म्हणून डोकं खराब झालं, नाही तर डोळे चांगले नाही वाटत आहेत माझे. मी काहीतरी करून येते थांबा. सर्व मेकअपचं सामान ढापून आले मी मोनूकडनं. आता रखू कहाँ पर दोस्तों. हा मस्कारा मला अजिबात नाही आवडत. मार्सचा मार्सचा माझ्याकडे होता हा. मी मम्मीला बोलली मम्मी रिटर्न कर लवकर. सर्व माझ्यामध्ये डायरेक्ट. आणि मी ही लिपस्टिक लावते माझ्या ब्लशसाठी, कारण माझ्याकडे आता दुसरीवाली नाही. कोणती पण लावते मी, कोणती पण. तुम्ही पण कोणती पण लावू शकता, पण ब्लश शिवाय घराच्या बाहेर निघू नका. ब्लश जो ग्लो देतो ना तो कोणताच पोरगा ग्लो नाही देऊ शकत बाबांनो. सॉरी बहिणींनो. इधर भी लगाओ थोडासा. पूर्ण स्किन अशी चमकली पाहिजे बाई, चमकली पाहिजे, चमकली. जास्त चमकली ना, जरा जास्तच ब्लश झाली आहे, पण ठीक आहे. ठीक नाही पण ठीक आहे. पूर्ण अनिमल लागलाय भाई. थोडं बघितलं मॅडम. इधर भी लगा दी हूँ, इधर भी लगा दी हूँ, थोड़ा सा इधर भी लगा देती हूँ गाइस. पूरी लाल परी बन जाती हूँ. आणि माझी केस कशी सोडते माहिती का आता. सॉरी मी आज चुकीचं बांधलं आहे तर ते तसं नाही खुललं, पण ठीक आहे. केसा चौपण ठेवू नाही शकत. आणि मी रेडी झाली आहे इथे. हा मी तर सनस्क्रीनमुळे. किती मस्त दिसते. कारण कोण अजून दुसरं तर हाय नाही बोलायला मस्त दिसते. खुद ही बोल दो भाई, खुद ही खुश हो जा. आता जाते मी बाहेर. बाय. पहिलं मी केसांचं पण काहीतरी करेन. मी केस ओपन ठेवून नाही जाणार आहे, मी वरतीच बांधणार आहेत माझे केस. आणि मला असं वाटतं आयब्रोचा थोडा लोचा गेला तर ठीक करायला लागणार आहे. मी चेंज केलं आहे टॉप आणि मी आता हे टॉप घालून जाते.